आपल्या भयाचं राहुल श्रीराव मोरे मेंढापूरचा आहे. तर मी 9 ते 10 महिने सर तुमच्याकडे आणतो याला. तर 9-10 महिन्यापूर्वी एक आम्हाला घरातल्या घरात 60% मतिमंद वाटायचं, ऐकत नव्हतं, कुठलं शेतीतलं काम करत नव्हतं आणि जेवताना व्यवस्थित जेवत नव्हतं, नटत नव्हतं, काय म्हणजे साधं राहायचं ना, अगदी येण्यासारखं. बरंच मी याला मला वाटतं ह्याचा वडील 6 महिन्यानंतर वारलाय. झाल्यानंतर मी चुलता ह्याचा घेऊन फिरून दमून गेलो. शेवटी मला रवी जाधववाडीचं त्यांनी सांगितलं की अशा आपल्याला तुम्ही न्या, पडला तर फरक पडत. तर 9-10 महिन्यात आज 90% आमचा पोरगा सुरक्षित झाला. 90% आज लग्न करायला तयार आहे. काय बोलताय? ओके सर, बाकीच काहीच नडत म्हणजे पोरगा लग्नाला आणला. आता 22 वय सर त्याचं. म्हणजे तुम्ही मला एक सांगा, जे पोरगा काहीच कळत नव्हतं त्या पोराचं तुम्ही लग्न करायचं म्हणताय, मग सुरक्षित झालाय. बरं, मला जेवत नव्हतं व्यवस्थित, अगदी शर्टच्या गुंडे व्यवस्थित लावत नव्हता आणि कधी असं कठीण करून म्हणलं तर जात नव्हतं घर सोडून, लाजायचं. पुन्हा कधी चप्पलली इस्त्रीची कापड घाल किंवा आंघोळ केलाय थोडं तेल लावा वर्षामध्ये, असं कधीच करत नव्हतं. आम्ही एक गुण बघतो. एवढाच पोरगा आहे, थोड्या आवाजा पोरगा आहे जवळील वर्गाला. तर नुसतं साध्यासारखं काय बाटवणी येऊन राहायचं, झोपून राहायचं, उद्या काय बघायचं नाही. शाळेत तर नाहीच काय शिकलं, पण आता 90% व्यवस्थित झालाय. आता सुधारणा काय काय झाली? सुधारणा आता आमच्या बरोबर मांडीला म्हटलं जेवतो. आधी जेवत नव्हतं आमच्या बरोबर, पुन्हा व्यवस्थित खातो. खाली अजिबात एक दाणाही सांडत नाही जेवणाचा. पहिलं ताट्याकडे सांडायचं आणि कामही सुरू केलं. 10-11 जनावर येतात, सगळं ते एकटा हँडल करतो. बुद्धीत फरक पडलाय, चांगला बुद्धीत फरक आलो. वैर जर काढायला लावली का एवढं काढवा खाण्याचं खाणं, पण आता एकदम म्हणजे फरक पडला तर जाईल. आणि एक मी 9-10 महिन्यात 2 महिन्यात तुमच्याकडे आलो नसतो जर फरक वाटला असता मला तर. होय ना, म्हणजे आपल्या औषधाने फरक पडतोय. काय त्याचं कर्म गती तुमचं त्याच्यावर ही म्हणून आपलं तुमचं करणं त्याला कर्तव्य किंवा काय. माझं एक तुमच्या बरोबर आणणं आणि औषधाचा रिझल्ट मिळणं, ह्यात कुठला का पण फरक पडला. दुसरी आपल्या ह्या साबुदाण्याच्या गोळ्यावर साबुदाण्याच्या गोळ्या ह्यांना म्हणलं की मी साबुदाण्याच्या गोळ्या आका तुम्ही मानू नका, त्याचा लय रिझल्ट आहे. साबुदाण्याच्या गोळ्या सगळे पण आम्हाला महिन्यात वाटायचं सगळ्या सारख्या जायच्या. म्हणजे नुसत्या हा गोळ्यावर नीट झाला, हा गोळ्यावर नीट झाला. आणि तुम्ही दुसरी बाटली दिली ती एकच थेंब रोज माझा झटक्यावर रिझल्ट आला. पाण्याच्या थेंबानी महिन्यातच रिझल्ट दाखवायला. बरोबर का काय बरं का, एवढं छान रिझल्ट येते. आम्ही ओरडू सांगतो श्वास मी कुठंतरी टाकला. ही आयुर्वेद आहे, ही लेक्चर किंवा 8-10 दिवसात गुण येणार नाही. मी याला 9 ते 10 महिने किती बी, आता मी मेंढापूर आलो 40-45 किलोमीटर मेंढापूर आहे. किती काही याप ना, तर त्यातनं याच आपलं घेऊन जायच्या गोळ्या महिन्यात 1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या. तुम्ही अनुभव त्यांच्या स्वतः तोंडून ऐकतो ना, त्यांचा स्वतःचा अनुभव घेतला. काय वाटतं ह्या अनुभवातून, जे काय गावागावात वाड्या वस्तीत जी अशी मुलं आहेत, जी मुलं काय वाटतं भेट द्यावी नाही, अशी मुलं नीट व्हायला काय हरकत नाही. बरं, ह्याला लय पैसे घेतोय आपण? नाही, फक्त ह्याला वेळ लागतो थोडा. माणसानं मिठी राहून राहायचं विश्वास टाकून. लय खर्चिक आहे ही पद्धत. खर्चिक बी नाही, एवढं पैसे काहीच नाही. तर मी सर्व 100 रुपये 110 रुपये लिटर झाले. असल्या कलियुगात एवढ्या स्वस्तात नीट होणं म्हणजे सुद्धा नाही खर्च एवढ्या मापाने. छान वाटतंय ना, 1 नंबर. काही किडनी फेल डायलिसिसची केस आहे. आपल्या दिदीला काय फरक काय पडला? पूर्णपणे काय फरक? सरांनी तुला डायलिसिस सांगितलं होतं पुण्यात, काय म्हणले होते सर? आणि आता लघवी होते का? पहिली लघवीच होत नव्हती ना, आणि आता कसं वाटतंय ताई? मोठ्या दवाखान्यात डायलिसिस सांगणारे केस आपल्या गावात नीट होते आहे का नाही? आणि दुसऱ्या साईडला तर ही मुलं नीट झाताना बघतोय आपण. म्हणजे असं नाही की फक्त हेच नीट होत आहेत, तर सगळ्याच केसेस नीट होत आहेत.